नमस्कार मित्रांनो, मी भूमिपुत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आज आपण ऊसातील लोकरी मावा या रोगाविषयी माहिती पाहणार आहोत। ऊस म्हटले की त्याच्यावर अनेक प्रकारचे रोग असतात। त्यातीलच एक महत्त्वाचा रोग म्हणजे पांढरा लोकरी मावा। हा लोकरी मावा रोग ऊसाच्या पानाच्या खालच्या बाजूस पडतो। काय होतं, एक किडे असतात, लोकरी माव्याचे छोटे छोटे किडे असतात। त्याच्यावरती काय होतं, एक पांढरा लोकरीसारखा एक पदार्थ असतो, त्यामुळे त्याला लोकरी मावा म्हणतात। तुम्ही पाहू शकता की ऊसाच्या पानाच्या खालच्या बाजूस कशा प्रकारे हा लोकरी मावा पडलेला आहे। तसेच हे किडे काय करतात, ऊसाच्या पानातला सर्व रस पोषून घेत असतात। त्यामुळे काय होतं, ऊसाची पाने सुकू लागतात। तसेच हे किडे त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर टाकतात, त्यामुळे काय होतं, ऊसाची पाने काळी पडतात। तुम्ही पाहू शकता की ऊसाची पाने कशी काळी पडलेली आहेत, बघा तुम्ही। याच्यावर जर वेळीच उपाय नाही केला तर काय होते, उत्पन्नाच्या जवळपास 50% इतकी घट होऊ शकते। त्यामुळे याच्यावरती उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे। त्यासाठी आपण एक साधा, सोपा आणि घरगुती उपाय पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला आपल्या घरात सर्वांच्याच कपडे धुण्याचा निरमा पावडर असते। काय करायचं आहे, त्याचे 3 ते 4 चमचे निरमा पावडर घ्यायची आणि पंपामध्ये टाकून पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। ज्या ठिकाणी लोकरी मावा पडला आहे ना, त्या ठिकाणी फवारायचं आहे। त्याने काय होतं, लोकरी मावा निघून जाण्यास मदत होते। परंतु या निरमा पावडरचे व्यवस्थित प्रमाण घ्यायचे आहे। निरमा पावडरमध्ये स्लरी असते, त्यामुळे काही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण आधी सावध राहिलेलं बरं। त्यासाठी काय करायचे, फक्त 3 ते 4 चमचे इतकाच निरमा पावडर घेऊन फवारायचे आहे। जर जास्त घेतली तर काही दुष्परिणाम होऊन ऊसाची पाने करपणे, कुठे काय होणे, अशा प्रकारच्या समस्या होऊ नयेत, यासाठी आपण सावध राहिलेलं बरं असतं। तुम्ही पाहू शकता की लोकरी माव्याचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणावर झाला आहे। ऊसाची सगळी पाने काळी, पांढरी तसेच सुकली आहेत। तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। याचबरोबर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।